नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. आपल्या आयुष्यामध्ये कमतरता पडती अन्नाची, कमतरता पडती धनाची, कमतरता पडती आरोग्याची. असे का होते हे आपल्यालाही कळत नाही. पण आपण जे बोलतो तसेच ते युनिव्हर्सकडे पोहोचते. म्हणून आपण काय बोलायचे, काय नाही बोलायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. चांगले विचार करा, चांगले कामं करा, मग आपलेही चांगलेच होणार. कोणता शब्द आपल्याला असं वापरायचा आहे की वापरायचा नाही म्हणून चांगले बोला, लोकांबद्दल चांगले बोला, कोणाचीही चेष्टा निंदा नालस्ती करू नका, कोणाबद्दलही वाईट बोलू नका. लोकांबद्दल चांगली चिंता, चांगले विचार करा, आपले चांगलेच होणार. कोणाबद्दल आपण वाईट विचार केला तर आपला केतू खराब होतो. लोकांबद्दल खराब बोलून आपलेच जीवन आपण खराब करून घेतो. जेवढा वेळ आपल्याला कामात वेळ घालवता येईल तेवढे करा. लोकांचे वाईट विचार करण्यात किंवा निगेटिव्हिटीचे विचार करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यामुळे आपल्या आयुष्याला एक चांगले वळण लागते आणि वेळेचाही उपयोग चांगला होतो. त्यामुळे आपण चांगली कामे करा, आपलेही चांगलेच होणार. आपण चांगले काम करायचे आहे. चांगले काम केले की पैसा आपोआपच आपल्याकडे धावत येतो. त्यामुळे आपल्याला काम करायचे आहे, लोकांकडे लक्ष द्यायचे नाही. हा एक शब्द आपल्या आयुष्यामध्ये कधीच वापरू नका. नाहीये, कोणतीही गोष्ट असू दे, आपल्याकडे भरपूर आहे असेच बोलत जा. आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही. पैसे, आपल्याकडे पैसे नाहीयेत असे बोलू नका. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, माझ्याकडे भरपूर धन आहे असे बोलायचे आहे. त्यामुळे आपली भरभराट होते आणि लक्ष्मी माता ही प्रसन्न होते. अन्नधान्यही भरपूर आहे असेच बोलायचे आहे. जर कोणी आपल्याकडे जेवायला बसले असेल तर आपण मुळीच म्हणायचे नाही की भाजी संपली, चपाती संपली, हे शब्द वापरायचे नाही. घरात जे अन्न असेल ते भरपूर आहे असेच बोलायचे आहे. सुख समाधान, सुख समाधान हे आपल्या मान्यावर असते. पण आपण नेहमीच लोकांकडे ओरडत असतो की मला हे नाहीये, ते नाहीये. आपण कोणत्या गोष्टीत सुख मानायचे ते आपण ठरवायचं. आपल्याला कोणत्या गोष्टी सुखाने, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुख मानायचे आणि आपल्याकडे आहेत त्या गोष्टींचं मी भरपूर सुखी आहे, मी भरपूर समाधानी आहे असेच म्हणायचे. आपण माझ्याकडे नाही असे जर बोलत असेल तर युनिव्हर्सला कोणतीही भाषा कळत नाही. आपण जे बोलतो तेच युनिव्हर्स आपल्याला देत राहते. त्यामुळे आपल्याकडे नेहमी भरपूर आहे असेच युनिव्हर्सला संदेश देत जावा. छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा आपण स्त्रियांना सवय असते की माझ्याकडे हे नाहीये, ते नाहीये असं बोलायचे. पण आपण ते कधीही बोलू नये. अन्नपूर्णा माता आपल्याला तथास्तु बोलत असते. त्यामुळे आपण जे बोलतो ते तसेच होत जाते. म्हणून आपण सर्व काही आहे, माझ्याकडे भरपूर आहे असे शब्द वापरायचे आहे. आपल्या घरामध्ये आपण जे काही बोलतो ते आपली वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक बोलत जावे. आपल्याकडे जर एखादा कार्यक्रम असेल तर लोकांची गर्दी भरपूर झाल्यावरती लोकांना असे वाटते की अन्न पुरेल की नाही. पण आपल्याकडे किती अन्न आहे किंवा किती साठा आहे हा लोकांना कळू देऊ नका. त्यामुळे लोकांची जी निगेटिव्हिटी आहे अन्न पुरेल की नाही ते त्यापर्यंत पोहोचते आणि जे शब्द आपण बोलतो ते तसेच होत जातात. त्यामुळे अन्न हे नेहमी झाकून ठेवा. कोणत्याही मंदिरात आपण बघितले तर भरपूर लोक जेवून जातात, पण त्या मंदिरात अन्नसाठा किती आहे, किती लोक जेवलेली आहे हे कधीही कोणाला कळत नसल्यामुळे मंदिरातील अन्न हे कधीही कमी पडत नाही. त्यामध्ये कोणाचीही निगेटिव्हिटी जात नाही. त्याच्यामुळे सकारात्मक विचार केल्याने सकारात्मकच गोष्टी घडत जातात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नाहीये किंवा कमी आहे हे शब्द आपल्याला वापरायचे नाही. आपण युनिव्हर्सकडे पॉझिटिव्हिटीने जे मागाल ते आपल्याला मिळू शकते. त्यामुळे आपण युनिव्हर्सकडे नेहमी पॉझिटिव्हच बोलायचे आहे. आपण मनुष्य आहे, आपल्या मनामध्ये अनेक विचार सतत चालू असतात. त्यामध्ये आपल्याला जर निगेटिव्ह विचार येत असतील तर आपण लगेच आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करायचे आहे किंवा काही सुचलं नाही तर त्यावेळेस श्री स्वामी समर्थ म्हणत राहायचे आहे. याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट माझ्याकडे भरपूर आहे हेच म्हणायला शिका. त्यामुळे आपली वास्तू
तथास्तु म्हणत असते आणि तसेच होत जाते. आपण ज्या वेळेस बोलतो की माझ्याकडे प्रत्येक गोष्ट ही भरपूर आहे, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपल्याला भरपूरच मिळत जाते. या गोष्टी आपल्या जीवनात कसे भरभराट आणतात ते नक्कीच बघा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा.